आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। तर राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज। तर घाटमाथ्यावर 2 दिवस येलो अलर्ट। इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक। नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची आवक। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 21 टीएमसी पाणीसाठा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडलं। सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2024 पर्यंत पाणी पुरवणार। राजापुरातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणामध्ये 2.64 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला। रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी। सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला होता पूर। हळूहळू जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात। जळगावमधल्या मुसळाच्या आतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातून 4097 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। उल्हासनगरमध्ये रस्त्यासाठी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटली। लालचक्की रस्त्यावर घडली घटना। हजारो लिटर पाण्याची नसाडी।